नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे. त्या प्रकरणात त्यांना कोर्टानं जामीनही दिला आहे. त्यांनी हायकोर्टात अपील केलं आहे. हे प्रकरण 30 वर्ष जुनं आहे, त्यामुळे वरिष्ठ कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागेल. तर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. ती चौकशी समितीचा अहवाल आल्यावर त्यावर राजीनामा घ्यायचा की नाही हे त्यांचं वरिष्ठ ठरवतील. परंतु विरोधकांचं काम आहे राजीनामा मागण्याची. चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर वरिष्ठ काय तो निर्णय घेतील. पण तात्काळ राजीनामा देणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल, असंही विखे म्हणाले. मला या माहिती नाही, पण काल खुलासा माणिकरावनी केला. 30 वर्षापूर्वी दावा दाखल झालेला होता. त्यावेळेचे तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम देवळे. आता 30 वर्षानंतर त्याची सत्यस्थितीमध्ये किती त्याची व्याप्ती आहे म्हणून कोर्टाने लगेच जामीन मंजूर केला. म्हणून उच्च न्यायालयात जायची त्यांना परवानगी दिली. तर शेवटी विरोधकांचं काम आहे राजीनामा मागणे. म्हणजे धनंजय मुंडे मी पहिल्यापासूनच म्हणतो सरकारने यासाठी नेमली, पहिले यासाठी नेमली. त्यात काही आक्षेप होता सदस्यांबद्दल, बदलून गेली, नाव बदलली गेली. आता चौकशी पूर्ण होती पाहिजे. परत चौकशी सरकार फारच करता असे पण आरोप होईल. पण चौकशीचा अंतिम आल्यानंतर काहीतरी निर्णय होईल असं मला वाटतं. काही सरकार जाऊन वाढत नाही. आणि माणिकराव सुद्धा लगेच आरोपी उभा करून राजीनामा मागणं योग्य नाही. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.